कापूस पिकाला सेकंड डोस म्हणजे दुसरा रासायनिक खताचा डोस जर द्यायचा असेल, तर तो कोणता दिला पाहिजे? आता महाराष्ट्रामध्ये 3 प्रकारची जमीन येते. हलक्या स्वरूपाची, मध्यम स्वरूपाची आणि भारी स्वरूपाची. तर आता या तिन्ही जमिनीमध्ये जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल, तर सेकंड डोस कोणचा असला पाहिजे? मित्रांनो, 20-20-0-13 आणि आपल्याला एम-ओ-पी असं मिक्स कॉम्बिनेशन या तिन्ही प्रकारच्या जमिनीला द्यायचं आहे. आता हेच खत का म्हणतो मी? 10-26-26 नाही, डी-ए-पी नाही किंवा इतर कुठलंही खत नाही. त्याच्या मागचं कारण पण तुम्हाला सायंटिफिक समजून सांगतो. आता सर्वप्रथम तुमची जर हलक्या स्वरूपात येत असेल जमीन, तर तिथं आपल्याला एकरी एक बॅग 20-20-0-13 अधिक एम-ओ-पी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश 10 किलो द्यायचा आहे प्रति एकर. आता मध्यम स्वरूपाची जमीन असेल आपली आणि कपाशीचा सेकंड डोस असेल, तर तिथं आपल्याला 20-20-0-13 एकरी एक बॅग आणि आपलं जे एम-ओ-पी आहे ते द्यायचं आहे आपल्याला एकरी 20 किलो. हे झालं आपलं मध्यम स्वरूपाची जमीन. आणि आता जे आपली भारी जमीन आहे, त्या जमिनीमध्ये आपल्याला 20-20-0-13 एकरी एक बॅग आणि एम-ओ-पी हे 25 किलो द्यायचं आहे. आता मित्रांनो, हेच कॉम्बिनेशन का द्यायचं? बघा, तुम्ही 10-26-26 हे खत जर एकरी एक बॅग दिलं किंवा दीड बॅग दिलं उदाहरणार्थ, तर इथं खर्च तो वाढतो. पण याच्यामध्ये काय आहे, 100 किलो खताला जवळपास 10 किलो आपल्याला नत्र मिळते, 26 किलो स्फुरद मिळते, 26 किलो पालाश म्हणजे पोटॅश मिळते. जर तुम्ही 100 किलो म्हणजे 2 बॅग एकरी दिल्या तर. मित्रांनो, आता पीक आपलं जेमतेम 30 ते 40 दिवसाचं झालं. आता इथं पाती लागायला सुरुवात झाली आणि झाड आता तयार होत आहे. फुलं लागण्यासाठी, भरपूर बोंडं लागण्यासाठी आणि चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे. तर त्याकरता आपल्याला जर तुम्ही इथं 10-26-26 दिलं मित्रांनो, तर याच्यामध्ये स्फुरद मिळते. पण स्फुरदची जी गरज आहे, ती सध्या नाही आहे जास्त प्रमाणात. आता झाडाला गरज आहे मित्रांनो, जास्त प्रमाणात नायट्रोजनची, मध्यम स्वरूपात फॉस्फरसची, जास्त प्रमाणात पोटॅशियम म्हणजे पोटॅशची आणि एक चौथा घटक आहे सल्फर म्हणजे गंधकची. तर 20-20-0-13 मध्ये पोटॅश नाही आहे मित्रांनो, पालाश नाही आहे, पण हे 3 घटक मुबलक प्रमाणात आहे. आणखी जे आपण एम-ओ-पी देणार आहोत, म्युरेट ऑफ पोटॅश, यामध्ये जवळपास आपल्याला 60% 100 किलोला पोटॅश मिळते. तर जवळपास आपण हे जे खत देत आहोत त्याच्यात पोटॅशचं प्रमाण बी भरपूर प्रमाणात आपल्याला मिळत आहे. तर असं आपल्याला नियोजन करायचं आहे. आता बघा, 10-26-26 मध्ये आपल्याला स्फुरद मिळते, पोटॅश कमी मिळते, नत्र कमी मिळते. डी-ए-पी मध्ये बी मित्रांनो तेच आहे, 2च घटक आहे, 18-46. 100 किलोला 18% नत्र, 46% स्फुरद. तर स्फुरदची गरज यावेळेस जास्त नाही आहे मित्रांनो. यावेळेस गरज आहे आपल्याला चांगली फुलधारणा झाली पाहिजे, खूप पाती लागली पाहिजे, बोंड मबलूक प्रमाणात आणि वजनदार झाले पाहिजे, झाड स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे. तर तुम्ही हे सेकंड डोस 20-20-0-13 असं द्या. बघा मित्रांनो, तुम्हाला फरक दिसते की नाही? माती परीक्षण करणं फार आवश्यक आहे. पण जर शेतकरी मित्रांनो माती परीक्षण करेल नसेल, तरी तुम्ही हा सेकंड डोस द्या. बघा तुम्हाला रिझल्ट दिसतो. धन्यवाद मित्रांनो.